नमस्कार, मी साक्षी. इन गोवा 24 तासमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. खासदार श्रीपाद नाईक यांनी जुने गोवा परिसरात कचरा प्रकल्प उभारण्यास विरोध केलाय. त्यांनी सांगितले की ते सरकारचा भाग असल्याने त्यांचा या प्रकल्पाला विरोध नाही, परंतु त्यांना अशा प्रकारचे प्रकल्प इतर ठिकाणी हवे आहेत. त्यांनी मुख्यमंत्री आणि बाबूश मोन्सेरात यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली आहे. ओल्ड गोवा एक देश जगांतलो एक बरो टुरिजम स्पॉट आसा म्हणून सरकाराकडे विनंती आणि फाटल्या सरकाराकडे सुद्धा विनंती आम्ही सगळ्यांनी केली आणि आम्ही ओपनली म्हणलेले की बाबा तो प्रोजेक्ट शक्यतो थंयचो भायर व्हरात आणि हो स्टँड आमचो कायम आसा. आम्ही ते थंयच्यान हलोवपाचो प्रयत्न तुमकांय नाका तो बांयगणी प्लांट जरी जाल्लें आसा तर लोकांची लोकभावना लक्षात घेवन सरकारान ताचेर विचार करचो. तुमचो ओपोज आसतलो पर्सनली ओपोजिशन हांव ह्या सरकाराचो घटक आसा. ओपोजिशन पळय आमी बरे हेणे तो कदाचित सगळ्या समजूत घालून हे करून तो शिफ्ट करपाचो प्रयत्न म्हणजे तुमकांय थंय बांयगणी प्लांट नाका त्या एरियान नाका एक्झॅक्टली म्हणजे त्या एरियान नाका. त्या एरियाक नाका दुसरे कडेन जाय. पण बाबूशाकडे उलयतलो हय ऑलरेडी आमचे उलोवणी जाल्ले आसा. सगळे रिक्वेस्ट सगळ्या कडेन केल्ले आसा. सीएमाकय सांगिल्लें आसा शक्यतो तुमी तो प्रोजेक्ट भावना प्रोसेस भोव सगळो जाल्लो आसा आनी आतां तो बंद करपाक शक्य आसा कारण थंयसर एरिया खूब वर्सां पयलीं 40 वर्सां पयलींच्यान आमी पब्लीक ग्रिव्हन्सीस लोक राजकारण कित्या खातीर लोकांची भावना आमी सगळ्यांनी वळखूंक जाय आनी जशे लोकभावना आसा त्या वटेन सरकारान आपले प्रयत्न चालू दवरले. त्या प्रयत्न सरकाराचे चालू आसा. रिजल्ट तो आमी पळोवया. बंगलो जो आसलो न्ही तो डेमोलिशन करपाक अजून कितले वर्सां जाली. हो क्वेश्चन जो आसा सबज्युडिस आसा. लक्षात घेता आमी इंटरव्हेन्शन करूंक शकता. सरकार निर्णय कोर्ट निर्णय घेतला त्या पद्दतीन